जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली घडामोड आहे, जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक ब्रेल दिन हा 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पानगडिया यांची नियुक्ती केली आहे. भारत आणि कोणत्या देशामध्ये डेझर्ट सायक्लोन हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो? तर भारत आणि संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये डेझर्ट सायक्लोन हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. त्यानंतर 24 ते 27 जानेवारी दरम्यान दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर 24 ते 27 जानेवारी दरम्यान दुसरे विश्व मराठी संमेलन हे नवी मुंबईमधील वाशी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशात पर्यटन व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर देशात पर्यटन व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 7% एवढा आहे. त्यानंतर COP28 शिखर परिषदेमध्ये गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर COP28 शिखर परिषदेमध्ये गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्कार हा डॉक्टर अतुल शाह यांना मिळाला आहे. त्यानंतर सिल्कियारा बोगदा उत्तराखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिल्कियारा बोगदा हा उत्तराखंड राज्यामधील उत्तराकाशी या जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅराकुडा कोठे लॉन्च करण्यात आली आहे? तर भारतामधील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रॉनिक बोट म्हणजेच बॅराकुडा ही केरळ या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यानंतर भारत आणि कोणत्या देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव विनबॅक्स-23 हा होणार आहे? तर भारत आणि व्हिएतनाम या 2 देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव विनबॅक्स-23 हा होणार आहे. त्यानंतर इटलीच्या द बॉर्डर ऑफ मेरिटने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर इटलीच्या द बॉर्डर ऑफ मेरिटने कबीर बेदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर पोलंड देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर पोलंड या देशाचे नवीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क हे बनले आहेत. त्यानंतर गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद हे योहानिस सॉट मार्सेलिनो याने पटकावले आहे. मेरा गाव मेरा धरोहर प्रकल्प कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर मेरा गाव मेरा धरोहर हा प्रकल्प सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केला आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला गेला आहे? तर आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील सोलापूर हा जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला गेला आहे. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर PM नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 1150 कोटी रुपयांचे प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये 1150 कोटी एवढ्या रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.
देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर देशामधील पहिली मुलींची सैनिकी शाळा ही उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर भारताने विकसित केलेला CSAT-20 हा उपग्रह अंतराळात वाहून नेण्यासाठी कोणती संस्था मदत करणार आहे? तर भारताने विकसित केलेला CSAT-20 हा उपग्रह अंतराळामध्ये वाहून नेण्यासाठी SpaceX ही अंतराळ संस्था मदत करणार आहे. त्यानंतर कोणत्या राज्याच्या राज्य सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरवण्यासाठी सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय नौदलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश कधीपासून स्वीकारण्यात आला? तर भारतीय नौदलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश 1 जानेवारी 2024 पासून स्वीकारण्यात आलेला आहे. त्यानंतर अलीकडे कोणता देश जगातील सर्वात मोठा अणुप्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर आहे? तर चीन हा देश जगातील सर्वात मोठा अणुप्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर आहे. नुकताच वीर बाल दिवस कधी साजरा केला गेला? तर आत्ताच वीर बाल दिवस हा 26 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEOपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEOपदी रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यातील खोल समुद्र प्रकल्प कोणाकडून चालवला जात आहे? तर बंगालच्या उपसागरामधील कृष्णा गोदावरी खोऱ्यातील खोल समुद्र प्रकल्प हा ONGC म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू मंडळ यांच्याकडून चालवला जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना यावर्षीचा संसद रत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे? तर महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर अमोल कोल्हे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे या दोघांना यावर्षीचा संसद रत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे. 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ओपेनहायमर या चित्रपटाला मिळाला आहे. त्यानंतर शेख हसीना या बांगलादेश देशाच्या कितव्यांदा पंतप्रधान होणार आहेत? तर शेख हसीना या बांगलादेश देशाच्या 5व्यांदा पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा.